सारिका कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. एका छोट्या गावात चिंटू नावाचा मुलगा राहायचा. तो रोज शाळेत जाताना रस्त्यातील सगळ्यांना नमस्कार करायचा. चिमणीला, झाडांना, अगदी पाण्याच्या नळालाही. पण चिंटूला एक समस्या होती. तो खेळणी, पेन्सिल, रबर सतत हरवायचा. एके दिवशी आजीने त्याला एक छोटासा डबा दिला. म्हणाली, हा जादूचा डबा आहे, पण जादू तेव्हाच चालेल जेव्हा तू 3 नियम पाळशील. वस्तू वापरल्यानंतर परत ठेवा, खोटं बोलू नका, इतरांना मदत करा. चिंटूला खूप मजा वाटली. दुसऱ्या दिवशी शाळेत त्याने डबा नेला आणि नियम पाळायला सुरुवात केली. गणिताच्या तासाला मित्राची पेन्सिल पडली. चिंटूने उचलून दिली. सुट्टीत खेळून झाल्यानंतर स्वतःचा बॉल बॅगेत ठेवला आणि जेव्हा शिक्षकाने विचारलं, होमवर्क केलास का, तेव्हा आज अर्धाच केला, असं प्रामाणिकपणे त्याने सांगितलं. संध्याकाळी घरी आल्यावर चिंटूने डबा उघडला. अरे, आत एक चॉकलेट आणि छोटा तारा चमकत होता. आजी हसून म्हणाली, जादू काम करते. पुढचे काही दिवस चिंटू तसाच नियम पाळत राहिला. त्याची वस्तू हरपेनाशी झाली. शिक्षकांनी त्याचं कौतुक केलं आणि सगळ्यांना तो आवडायला लागला. त्याला कळालं, जादू डब्यात नाही, जादू तर आपल्या सवयींमध्ये आहे. एके दिवशी त्याच्या वर्गात नवा मुलगा आला, रोहन. तो लाजत लाजत बसला. चिंटूने त्याला वही शेअर केली, टिफिनमधला लाडू दिला आणि खेळात टीममध्ये घेतलं. संध्याकाळी डबा उघडला तर आत एक छोटा कागद होता. खऱ्या जादूचं नाव मैत्री, असं त्यात लिहिलं होतं. त्या दिवसापासून चिंटूचा जादूचा डबा रोज चमकू लागला. कारण चिंटू नियम पाळत होता आणि प्रामाणिक होता आणि सगळ्यांना मदत करत होता. या गोष्टीतून हे शिकायला मिळते की वस्तू परत ठेवणे, खोटं न बोलणे आणि इतरांना मदत करणे या सवयी म्हणजेच खऱ्या अर्थाने जादू.